अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली। 30 जानेवारीऐवजी आता 6 फेब्रुवारीला महापौर पदाची निवड होणार आहे। महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी 30 जानेवारीला सकाळी 11 वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आल्याचं पत्र विभागीय आयुक्तांनी काढलं होतं। मात्र आज नवीन पत्र काढून ही निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार असल्याचं सांगण्यात आलं। दरम्यान अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत। राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। आजच अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचं लढतीचं चित्रही स्पष्ट होणार आहे। चिन्हाचं वाटप आजच करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीतील चित्र स्पष्ट होणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत 54 गट आणि 104 गणांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडतीये। जवळपास 1500 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे जिल्ह्यातील लढतीचं चित्र हे स्पष्ट होणार आहे। शिवसेना आणि भाजपमध्ये 2 मतदारसंघात युती झाली होती, मात्र दोन्ही जागेवर भाजपनं उमेदवार दिल्यानं युतीत तणावाचं वातावरण आहे। दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांचेही काही ठिकाणी सूत जुळलं असलं तरी कोण किती जागा लढतोय, युती राहणार की आघाडी होणार याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे। अकोल्याच्या सत्ता समीकरणातल्या अंकगणिताचा सर्वात मोठा अंक आज अमरावतीत रंगणार आहे। सकाळी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या नेतृत्वातील गटाची ओळख परेड होणार आहे। 80 सदस्यांच्या अकोल्यात 41 हा आकडा बहुमताचा आहे, मात्र तिथवर अद्याप कोणीही मजल मारलेली नाही। भाजपनं 38 तर काँग्रेसनं 21 जागा जिंकल्या। दरम्यान गट नोंदणीसाठी विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या पत्रात भाजपनं आपल्या गटात 44 नगरसेवक असल्याचा दावा केलाय। यात भाजपचे 38, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शिंदेंच्या शिवसेनेचे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे, अपक्ष असे प्रत्येकी 1 अशा 44 नगरसेवकांचा समावेश आहे। भाजपनं हा दावा केल्यावरती गेले 2 दिवस विरोधी आघाडीतील काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, वंचित एमआयएम आणि भाजप बंडखोर आशिष पवित्रकार यांच्या अनेक बैठका झाल्या। विरोधी आघाडीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शिंदेंच्या शिवसेनेचा 1, अजित पवारांचा 1 नगरसेवक आणि अपक्ष चांद चौधरी या 6 नगरसेवकांनी भाजपच्या नेतृत्वाखालच्या आघाडीत सहभागी होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न आणि मनधरणी केली आहे। विरोधकांच्या प्रयत्नांना भाजपसोबत आलेले हे 6 नगरसेवक कसा प्रतिसाद देतात यावर अकोल्याची सत्ता ठरणार आहे। अकोला महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून आज नगरसेविका शारदा खेडकर आणि उपमहापौर पदासाठी अमोल गोगे यांनी नामांकन अर्ज दाखल केलाय। यावेळी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि भाजपचे आमदार रणधीर सावरकर उपस्थित होते। दरम्यान अकोल्यात कोणालाच स्पष्ट बहुमत नाहीये। अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारीला सकाळी 11 वाजता विशेष सभा आयोजित केली आहे। दरम्यान अकोल्याचं महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे। शहरांनी जो मॅन्डेट दिला आहे त्याप्रमाणे अकोल्यामध्ये सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि आम्ही पहिलेपासून सर्वांना घेऊन त्या अकोला शहराचा विकास करण्याच्या मानसिकतेत आम्ही काम करत असतो। सर्वांना सोबत घेऊन हे शहर पुढे न्यायचं आहे। स्वच्छ, सुंदर आणि प्रगतिशील अकोला असलं पाहिजे या दृष्टीने आज शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खेडकरताई आणि उपमहापौर अमोल गोगे या दोघांचाही आम्ही फॉर्म भरला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत निश्चित आमचा विजय पक्का आहे। शहर सुधार समितीच्या माध्यमातून आपण महापौर उपमहापौर यांचा फॉर्म दाखल केलेला आहे। आपले पालकमंत्री, आपले जिल्हाध्यक्ष, घटक पक्षांचे सुनील भाऊ मेश्राम सर्व लोक सोबत आहेत, त्यांचे मेंबरही सोबत आहेत। मला असं वाटते मेंबरची गिनती जर तुम्ही इथं करून घेतली तर मला वाटते आजच निकाल जाहीर झाल्यासारखे विषय। अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी महाविकास आघाडीकडून नामांकन अर्ज दाखल करण्यात आले। महापौर पदासाठी ठाकरे सेनेच्या नगरसेविका सुरेखा काळे यांनी तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान आणि भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी नामांकन अर्ज दाखल केला। भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं रणजित पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार यांनी यापूर्वी अपक्ष उमेदवारी लढवत निवडणूक जिंकली आहे, तर त्यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्यानं राजकीय समीकरणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मी उपमहापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे आणि सर्वांची इच्छा होती की मी उपमहापौर पदासाठी अर्ज भरावा, म्हणून त्या हिशोबाने मी उपमहापौर पदासाठी आज अर्ज भरलेला आहे। अकोल्याचा विकास करायचा असेल तर महापौर ओबीसी खुललेला महिला, मग उपमहापौर पदासाठी सर्वांनी म्हटलं की बस तुम्ही अर्ज भरा। मी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे।
आणि आता तसाच जनतेचा जो विश्वास आहे तो कायम ठेवायसाठी मला सर्व बाकीचे जे आहेत त्यांनी जर मतदान केलं मी उपमहापौरसाठी राहील आणि अकोला शहराचा विकास करेल. इतर पक्षाकडून काही आपल्याला नाही आता ते बघू, अजून काही नाही. नाशिकमध्ये भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं झालेल्या वादावर गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र हा वाद आता आणखीनच वाढत चाललाय. त्यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या वनकर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना चौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात महाजनांविरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी वनरक्षक कर्मचारी महिलांनी केली आहे. दरम्यान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी माधवी जाधवांशी फोनवरून संवाद साधत त्यांना पाठिंबा दर्शवला. नाशिकमध्ये काल मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी भाषणात महाजनांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यानं वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला होता. दरम्यान वनरक्षक माधवी जाधव आणि वनरक्षक दर्शना चौपुरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. माझी तक्रार रास्त आहे. माझ्यावर तर सर्वप्रथम काही गुन्हा दाखल झाला. मी गुन्हेगारच नाही मुळात. बाबासाहेबांच्या कृपेमुळे त्यांना त्यांच्यावर ॲट्रॉसिटी टाकण्यात यावी ही मागणी केली आहे. रितसर तो तक्रार अर्ज दिला आहे. आमचे शेकडोनी वकील कामाला लागले आहेत की ह्या प्रकरणात ॲट्रॉसिटी होते का आणि जर झाली तर आम्ही सोडणार नाही आणि होत असेल आणि सगळं कायद्यात बसून आणि जर पोलिसांनी किंवा अगदी गृहमंत्र्यांनी त्याच्या टाळाटाळ केली तर मी त्याच्याच दारात उपोषण करून त्याच्या गळ्याचा फास बदल्याशिवाय राहणार नाही. मला फॉरेस्टनी मानवाचा धर्म ऑलरेडी माझ्याकडे आहे पण मी आता वाघांमध्ये राहून मी वाघीण पण झाली आहे तर मी ह्या कुत्र्या लांडग्यांना सोडणार नाही. दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात अनावधानानं बाबासाहेबांचं नाव राहिलं, आपला तसा कुठेही हेतू नव्हता असं म्हणत घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. अनावधानानं राहिला असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय. बरोबर आहे, पण तसं काही असेल तर अनावधानाने झालं असेल. त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो, मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही. तर यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवरती टीकास्त्र सोडलंय. पाहूया. मला वाटतं सगळ्या पालकमंत्र्यांचं जवळपास सारखंच भाषण सरकारकडून येत असतं. थोडेफार संदर्भ त्या जिल्ह्याचे थोडेफार बदलत असतात आणि त्याच्यात प्रजासत्ताक दिनाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलंच पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि या घटनेचा स्वीकार आणि या घटनेची अंमलबजावणी आजच्या दिवसापासून झालेली, म्हणून कोण भगिनी असेल हिचं म्हणणं मला असं वाटतं 100% खरं आहे. परंतु हे सगळी मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला किंवा राज्यघटनेला काय समजतात हे भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलेलं आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीचे संविधान बदलण्यासाठी 400च्या पारची घोषणा यांनी दिलेली आहे. म्हणून संविधानाला मानणारे लोक नाहीच आहे. त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाजच वाटते. कारण संविधान निर्माण करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी ते निर्माण करू नये. संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत, त्यामुळे यांचा विश्वास कुठे संविधानावर आहे. बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांना लाज वाटत असेल तर या देशात राहण्याचा अधिकार आहे का? जे संविधानाला मानत नाहीत ते देशामध्ये या खुर्चीवर बसण्याचे अधिकारी आहेत का? हा खरा प्रश्न येतो. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार एकाच विमानानं नागपूरहून मुंबईकडे रवाना झालेत. या घडीची एक महत्त्वाची अपडेट आहे. चंद्रपूरमधल्या सत्ता स्थापनेवरून मुनगंटीवार, बावनकुळे यांच्यामध्ये अनेक टीका-टिप्पणी झालेली आहे. काही वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया देखील आपण पाहिलेली आहे आणि त्यानंतर आता नागपूरहून हे तीनही नेते एका विमानानं मुंबईकडे रवाना होत आहेत. त्यामुळे चंद्रपूरमधल्या सत्ता स्थापनेसंदर्भात काही नवीन ट्विस्ट या प्रवासानंतर निर्माण होतो का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये. या बातमीसह पाहत रहा एबीपी माझा. तेव्हा